या अगोदर लहान मुलांचा एक सामना प्रेक्षणीय होता, तो आटोपला आणि आता पुन्हा एकदा मुख्य स्पर्धेकडे आपण बोलतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक असे पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. आणि आता या स्पर्धेतील सामना क्रमांक पाचवी मॅच आपल्याला जी पाहायला मिळते, फोर्स जायंट्स आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर शील्ड वॉरियर्स या दोन टीम दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. मागील मॅचचा हिरो जो बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला इज्जू पाहायला मिळतोय. इज्जू आणि त्याच्या जोडीला फैजान हे दोन बॅटर्स आघाडीचे दाखल झाले. 5 षटकांचा सामना आहे, त्याला थोडंसं वेळ, 20 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे. 3:48 सुरुवात होईल मॅचला. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं झाली पाहिजे याची नोंद घ्या, कारण याच्यानंतर अजून एक मॅच खेळवायचे. 5 वाजायच्या अगोदर आपल्याला मैदान खाली करायचं याची नोंद घ्या. तरी हा सामना लवकरात लवकर खेळवणं आवश्यक आहे. यानंतर एक मॅच आहे, गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय दीपेश. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचा P1चं पहिलं षटक घेऊन दीपेश पहिला बॉल या मॅच मधील. दोघांनी एक सामना जिंकलाय. 3:49 मिनिटांनी पहिला बॉल कव्हर्सला खेळाय, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचतोय का पाहावं लागेल. नाही पोहोचला, एक टप्पा घेतला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि धावा आल्या त्या 4 चौकार. सुरुवात देखील मागील मॅच मध्ये इजूने अशीच केली होती. पहिली मॅच खेळत असताना तब्बल 64 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला होता. ऑलराऊंडर भूमिका त्याने नेहमीच अदा केली आहे आणि तो या स्पर्धेमध्ये आता चर्चेचा विषय राहिलाय, कारण त्याच्या नावाची चर्चा आहे. कारण 64 धावा एका मॅच मध्ये त्याने कुठल्या होत्या, वैयक्तिक आणि संघाने देखील 87 बनवल्या होत्या. हा ट्रॅकर होता, पूल करायचा प्रयत्न, चेंडू हवेत, विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. मोठी विकेट, बिग विकेट, पहिला गडी बाद, तो देखील इज्जू 4 धावसंख्येवरती. 4 धावसंख्येवरती इज्जू बाद झालाय. पहा, पहिल्या मॅच मध्ये 64 केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये आता तो 4 या आकड्यावरती बाद झालाय. मागील मॅच मध्ये ज्या वेळेला पहिली मॅच खेळत असताना शील्ड वॉरियर्स या टीमने 5ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिलं षटक दीपेशचं चांगलं राहिलं होतं, त्याला विकेट मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर युवा खेळाडू या टीम मध्ये आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. करीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला युवा खेळाडू दाखल होत आहेत. सुरुवात तर पाहिलं तर चांगली केली दीपेशने. जोपर्यंत आपण पाहिला चौकार आला पहिल्या बॉलवरती, परंतु नंतरच्या बॉलवरती कमी गतीने टाकलेला बॉल, तिकडे मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल टिपला. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल आणि त्याच्या जोडीला करीम. आपण पाहिलं तर करीम आणि दीपेश ही युद्ध पाहायला मिळेल पुढच्या बॉलवरती. चांगला बॉल, कटरचा वापर सातत्याने करतोय दीपेश. हा देखील बॉल सह विकेट कीपरकडे, डॉट बॉल. चला प्रकाश नाटेकर, आपल्याला 20 मिनिटाचा अवधी आहे 5 षटकांसाठी. थोडंसं घाईत खेळा, थोडंसं फास्ट खेळा, कारण याच्यानंतर एक मॅच अजून कव्हर करायची आहे. चांगली बॉलिंग दीपेशची पाहायला मिळते. 4 चौकार आल्यानंतर आपण नंतरची सलगचे 2 बॉल जे मात्र डॉट आलेत, एक विकेट देखील आली आहे. 4 वरती एक खेळाडू बाद झालाय. फर्स्ट जायंट्स या संघाचा सफल झाले. मागे फटका खेचलाय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होता, त्याला उलकवणी दिली, चेंडूचा पाठलाग केला जातोय. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी असंच वाटतंय. 2 धावा तर घेतल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे घेतल्या. हा फटका आपण पाहिलं तर एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न करीमचा राहिला आणि त्याने 2 धावा त्याच्यावरती बनवल्यात. अर्थात सुपला शॉट बनावा लागेल अशी फटकेबाजी केली आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आज आता करीम स्ट्राईक एंडवरती हा बॉल समोरच्या दिशेने खेळा आहे. कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईल, पदवर एक सिंगल मेल. हिगेरीच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाते. 7 धावा धावफलकावरती आहेत. बाणडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8वं पाहतोय आणि पहिला दिवस आजच्या दिवसातील. उद्या देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 8 टीम मध्ये लीग फॉर्मॅट आहे आणि जास्तीच्या मॅचेस प्रत्येक संघाला ज्या मात्र खेळायला संधी आहे. हा वेगाने टाकलेला बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांना एक गॅप आहे मोठा, धावांचा होणार नाही तोटा, मिळतील धावा 4, येईल चौकार. धावा जर पाहिलं तर धावफलकावरती 11 पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवरती चौकार जो आला गॅप मधून स्ट्रोक पाहायला मिळाला फैजानच्या बॅटमधून आणि फैजानने तो चौकार खेळला. पहिल्या ओव्हरमध्ये 11, 1 विकेट गमावली आहे, मोठी विकेट आली आहे. बॉलिंगसाठी आता गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. कथन आलाय, पहिलाच बॉलला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन मध्ये कार्पेटच्या चेंडू जाईल. कथन देसाईला आपण पाहतोय, एक युवा खेळाडू, फिरकीपट्टू. मागील मॅच मध्ये 2 विकेट त्याच्या नावावरती राहिले होते. 2 विकेट त्याने काढून दिले होते आणि 5 धावांचं षटक त्याचं राहिलं होतं. बॅटिंग देखील चांगली केली होती. कथन देसाई मॅडोनाचा पुरस्कार त्याच्या नावावरती देखील पहिल्या मॅच मध्ये राहिला होता. परंतु फोर्ट जायंट संघाचा फलंदाज इजू मात्र लवकर बाद झाला आणि आता डाव सावरत आहेत 2 फलंदाज फैजान आणि करीम. या दोघांना डाव सावरायचा आहे. सफल झाल्या एवढ्या बॅटने खेळायचा प्रयत्न झालाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव तिकडे मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या ची मात्र पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती आहेत. कथन देसाई एक युवा खेळाडू आहे, त्याच्या नावाची चर्चा देखील पहिल्या मॅच मध्ये होताना पाहायला मिळाली. धावा त्याने कमी खर्च केला होता बॉलिंग करत असताना आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे चेंडू सोपवलाय या दुसऱ्या षटकासाठी. रिव्हर्सचा फटका, करीमच्या बॅटमध्ये नेत्रदीपक फटका, बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. एक उलटी पुलटी बॅट करत असताना अगदी चौकार घेतला करीमने आणि ते देखील पुढे आला आणि त्याच्यानंतर बॅट उलटी केली आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे करीम. वाटलं आता नावच घेणार होतो फरदीन गाझी, परंतु तू सांगितलं. पुढचा बॉल कथन देसाई पुढे सरसावलाय. आता विकेट मिळू शकते कथनला, तो देखील कमी नाहीये. त्याने देखील सांगितलं होम बी देखील ही स्पर्धा खेळायला आलोय आणि माझ्या नावाचा दबदबा, माझ्या नावाचा बोलबोला राहणार. त्याने विकेट पुढच्याच बॉलवरती घेतली आणि करीमला दाखवलं डगआउटचा रस्ता. विकेट आली, करीम आता बाद होत आहेत. करीमच्या बॅटमधून देखील एक चौकार आपण पाहिला. 2 विकेट गमावल्यात फर्स्ट जॉईंट टीमने आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 17 वरती 2 खेळाडू बाद. शिल्ड वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. नवीन बॅटर दाखल होत आहेत. विवेक पटेल. मामा बाच्याची जोडी आता मैदानामध्ये. बॉलिंग करतोय कथन
आणि त्याचे मामा मैदानात दाखल आता बॅटिंगसाठी आलेत. मैदानामध्ये आपण हे बॅटल आता रंगले. कोण जिंकेल? कथन जिंकेल की त्याचा मामा जिंकेल? हा जास्तीचा टर्न पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर जास्तीचं वळण चेंडूने घेतलं. पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला आणि सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव फलकावरती जी मात्र पाहायला मिळते. प्रदीप शिंदे सरांना आपण पाहतोय अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शिंदे सर यांना आपण पाहतोय. फील्डवरती त्यांना पाहायला मिळतात प्रदीप शिंदे सर. हा देखील पुन्हा एकदा जास्तीचा टर्न. आता मात्र पंच नाही बोलणार आहे कारण हा चांगला बॉल आहे, योग्य बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टी रक्षकाचा वेध घेतला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 18 वरती आहे. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा फलकावरती. बॅकफुटला गेले, पॉइंटला बॅकवर्ड पॉइंट मध्ये जेल ड्रॉप. कॅश या ठिकाणी ड्रॉप झालाय आणि विकेट मामाची मिळाली असती बादशाला, परंतु तिकडे फिल्डराची साथ मिळाली नाही. जेल ड्रॉप झाला, एक सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2 बाद 19 धावा. दोन षटकं संपलेत. दोन ओव्हर नंतर फलकावरती जर पाहिलं तर धाबा 19 झाल्यात. 2 विकेट गमावल्यात. असं वाटलं की जो मैदानामध्ये या मॅच मध्ये देखील उभा राहील, परंतु त्याची विकेट, मोठी विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये आली आणि कथन देसाईला देखील एक विकेट मिळाली या मॅच मध्ये. त्या अगोदरच्या षटक त्याने हाताळल्या, धावा खर्च केल्या. 8 धावांचं षटक आपण पाहिलं कथन देसाईचं. एक विकेट देखील त्याला मिळाली. 2 विकेट गमावल्यात. बॉलिंग मार्कवरती आता प्रकाश नाटेकर. प्रकाश नाटेकर गोलंदाजी मार्कवरती. हॅट्रिक घेणारा गोलंदाज या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती राहिली होती तो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रकाश नाटेकर. पहिलाच बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ढकलला, फक्त पुश केला. एक सिंगल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, त्याच्याकडून एक सिंगल आली. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये वर पडते. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावा धाव फलकावरती. फैजान आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर विवेक पटेल हे 2 खेळाडू आहेत. 2 विकेट गमावल्यानंतर आता कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेट इनिंग त्यांना खेळायचे. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. दोघांनाही भागीदारी रचावी लागेल. आडवगाठने खेळायचा प्रयत्न, परंतु कमी गतीने टाकलेला बॉल ओळखू शकला नाही फैजान. डॉट चेंडू. बॉलवरती फिंगर रोल केले आणि बॉल पाठवला सीमा तिकडे, मात्र विकेट किपरच्या दिशेने डॉट चेंडू आला. चांगली गोलंदाजी प्रकाश नाटेकरची देखील या षटकामध्ये पाहायला मिळते. हा देखील बॉल पुन्हा एकदा कुठल्याही स्पॉट वरतून चेंडू वळवला आणि यष्टीरक्षकाकडे पाठवला. सलगचा दुसरा डॉट आलाय. फैजान विरुद्ध गोलंदाजी चांगली राहिल्या. धावा रोखल्यात शिल्ड वॉरियर्स या टीमच्या गोलंदाजांनी. गोलंदाजी चांगली या टीमकडे. 5ही गोलंदाज फ्रंट लाईन फ्रेश गोलंदाज चांगले. कमी धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये ती मात्र रोखली होती. हा बॉल जर पाहिला तर इकडे डीप मिड विकेटला गेलाय, परंतु दर्पण नाईक जो खेळतो ना या टीम मध्ये त्याने 25 धावांचं षटक हाताळलं होतं. 4 षटकामध्ये 20 होत्या, परंतु शेवटचं षटक दर्पण नाईकने हाताळलं आणि 20 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा 21. फुलरलेनचा बॉल होता, फुल टॉस घेतला. इकडे मात्र जर पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव दोन्हीसाठी पलटलेत. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 आकड्यावर जाऊन पोहोचते. 23
धावा धाव फलकावरती. या षटकात कमी धावा दिल्यात प्रकाश नाटेकरने, केवळ 4 धावा आतापर्यंत 5 बॉलवरती खर्च केल्यात. आडवा बॅटनं ऑन साईडला फटका तर सजवला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मिळवती एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतो, धावसंख्येमध्ये परिवर्तन होते, धावसंख्या पुढे जाते. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धाव फलकावरती. चला फिल्डिंग करणारी टीम आपण फिल्डर चेंज करा. एक फिल्डर चेंज झाला. चला शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 3 षटकामध्ये धावा जे मात्र बनवल्या 24 धावा बनवल्यात. यानंतरच्या मॅच साठी सज्ज राहायचंय. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकासाठी गोलंदाज दाखल झालाय यश कदम. यश कदमने देखील चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. हल्क स्मॅशर आणि इन्फर्नो टायटन्स दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढचा सामना यश तांबे आलाय गोलंदाजी मार्कवरती, परंतु बॅटिंगसाठी आपण विवेक पटेल. हवा बॅटने खेळायचा प्रयत्न झालाय. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. आता स्ट्राईक जास्तीची फैजान याच्याकडे असेल असंच वाटतंय, कारण इनिंग ब्रेक आपण जर पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक मध्ये काहीशी चर्चा झाली असावी आणि फैजानकडे स्ट्राईक जर असेल तर एक मोठा स्ट्रोक तो खेळतोय. संघाची धावसंख्या 25. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉलमध्ये 5 ते 6 बॉल वरती मोठे फटके आले तर एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो संघ, आणि तोच प्रयत्न असणार आहे फलंदाज फैजानचा. फैजानने एक चौकार भर खेळाय, सिंगल वरती भर त्याने दिलाय. हा फटका आता फसलाय. चेंडू हवेत, झेल होणार का? कॅचिंग कॉल केलाय आणि झेल टिपलाय. फैजानची देखील विकेट मिळते. आणखीन एक धक्का. तिसरा खेळाडू आता डगआउटला जातोय फैजान. नवीन बॅटर राहिल. 7 धावा बनवल्या फैजानने आणि तो बाद झाला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. आता नवीन बॅटर राहिल.
यश तांबे विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज. हा देखील बॉल चांगला पाहायला मिळाला आहे. पंजनकडे अपील केली आहे लेग डीप वरची, परंतु ते अपील फेटाळून लावली. लेग बाईटची एकदा पंचांनी कळवली. एक सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी करतो यश तांबे चौथ्या षटकामध्ये. मागील मॅच मध्ये देखील यश कदमला आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील यशने चांगली गोलंदाजी केली आणि चौथं षटक टाकलं होतं. तो देखील इकॉनॉमिकल राहिला होता. विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आली होती. यश कदमला पाहतोय आपण किंवा खेळाडू या टीम मध्ये. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. बॅटने बॉलचा संपर्क काही झाला नाही. डॉट शेंडवाला आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 26-3. ज्या संघाने या स्पर्धेतील 88 धावाचं टार्गेट ठेवलं होतं तो संघ आता धावांसाठी धावाधाव करतोय. संघर्ष चालू आहे एकेका धावेसाठी. हे षटक देखील यशचं चांगलं राहिले. केवळ त्याने धावा खर्च केल्यात आतापर्यंत 2. बॅटने बॉल खाली राहिला होता. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक येईल तद्वर एकच धाव. चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र थांबली होती आता पुढे गेल्या 27 वरती 27. 27 धावा फलकावरती आहेत. मयूर कडे सरांचं आगमन या ठिकाणी होते. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. दिल स्कूप खेळायचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल आला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. चौथ्या 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 27 धावा. 4 ओव्हर 27. आता शेवटचं षटक घेऊन कोणाला आमंत्रित केलं जाईल, कारण पहिल्या मॅच मध्ये दर्पण नाईकने षटक हाताळलं होतं 25 धावांचं. आता नवीन गोलंदाज करीम मामा. करीम आलेत गोलंदाजीसाठी. आता काहीसा बदलाव केला कारण दर्पणला मागे ठेवला. पहिलाच बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने सुरुवात करतायत करीम. पाचव्या षटकासाठी करीम. पहिला बॉल वाईड आलाय. हा देखील बॉल पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथ वरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सलगचे 2 व्हाईट बॉल. शिल्ड वॉरियर्स संघामध्ये जर पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आपण पहिल्या मॅच मध्ये तो गोलंदाज मागणा ठरला. आता देखील जर पाहिलं तर 2 अवांतरच्या धावा खर्च केल्यात. चला आता पुन्हा एकदा दर्पण. पहिल्या मॅच मध्ये दर्पणने धावा बहाल केल्या होत्या 25. त्याच्यानंतर शेवटचा सामना जो मात्र असणार आहे. मयूर कडवसर अंपायर. डान्सिंग अंपायर मयूर कडव यांना आपण पाहतोय. या स्पर्धेला 2 डान्सिंग अंपायर आहेत. प्रदीप शिंदे सर आणि मयूर कडव सर. एका स्पर्धेमध्ये 2 अंपायर डान्सिंग आहेत. दोघंही नसतील एका मॅच मध्ये. दर्पण नाईक पुन्हा एकदा आपण पाहतोय. दर्पण नाईक सज्ज होईल आता गोलंदाजी मार्कवरती.
हा प्रकार पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक टप्पा घेतला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. धावा आल्या त्या 4. मिळतोय चौकार. अगदी शॉर्ट बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज विवेकने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ केला. 4 धावा आल्या. 4 धावांनी संघाची धाव संख्या जी मात्र पुढे गेली आता 33 धावा. शेवटच्या षटकामध्ये धावा मागील मॅच मध्ये देखील आल्या होत्या. 33 झाल्यात. दर्पण नाईक इथे मात्र जर पाहिलं तर आता एक वेगळ्या दाटणीचा बॉल पाहायला मिळाला. एक सिंगल तिथून मिळेल. अगदी फलंदाज पाहिलं तर खेळपट्टीवरती फिरले पूर्ण आणि बॅटला बॉल लागला तेव्हा हेच कळवत आहेत त्यांचं. संकेत आमकर यांना पाहतो आपण गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये. आज मोठ्या फरकाने सामना त्यांच्या टीमने गमावला. संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाते. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. हा ट्रॅकर समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिकडे. कॅच ड्रॉप या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव पूर्ण गेली आहे. 3 धावा पूर्ण आणि मला वाटतं 3 बॉल देखील पूर्ण झाले. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 धावांनी संघाची धाव संख्या पुढे गेली आहे 37. 33 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर याच्यानंतर शेवटचा सामना आहे. एक मॅच अजूनही शिल्लक आहे. महत्वाची मॅच आहे. महत्वाचा सामना आहे. हा बॉल कोलातला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटन पॅड मधून खेळायचा प्रयत्न झाला. आता दर्पण नाईक चांगली गोलंदाजी करतो. आता त्याने कमबॅक केलंय. मागील मॅच मध्ये दर्पण नाईकने 25 धावा खर्च केला होता परंतु आता त्याने कमबॅक केलं. चांगला धावा वाचवला त्याने. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढे ससावत खेळायचा प्रयत्न परंतु हा देखील बॉल चांगला होता. हा देखील बॉल सर्व विकेट कीपरकडे पाठवला. डॉट बॉल. धाव संख्या 37 वरती. आता मात्र एक शेवटचा चेंडू शेवटचा बॉल शिल्लक आहे या 5व्या षटकातील. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. तिकडे आमचे राजेश तांबे टॉस कव्हर करतील. इन्फर्नो टायटन्स आणि हल स्मॅशर. विरल जोशी आणि सागर जोशी. चला टॉस साठी मी किरण कांदळकरांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यायचं. हा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो. तिकडे एकच धाव मिळेल. एक धाव मिळते. एकेरीच्या धावेने संघाची धाव संख्या 38. विजयासाठी 39 टार्गेट. मी टॉस बॉक्स मध्ये विनंती करेन किरण कांदळकरांना टॉस साठी. मी दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यायचं. किरण कांदळकर. सागर जोशी आणि विपुल जोशी टॉस साठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. कॅप्टन्स इन्फिरो टायटन्स आणि
हल्स स्मॅशर. सागर जोशी, विपुल जोशी, अंकित, रोहित सुतार आले आहेत टॉससाठी. किरण कांदळकर टॉस स्पिन करतील. मध्ये मध्ये ना मध्ये ना मध्ये मध्ये इथे सागर इथे. रोहित काय घेणार आहे? वेटिंग करू आम्ही. फिल्डिंग इन्फिनो टायटन्सने टॉस जिंकून नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चला फटाफट बॅट्समॅन. चला फिल्डिंग टीम लवकर सदस्य लावून घ्या. तर धन्यवाद निलेश पवार, पोलादपूर तालुक्यातील एक बुलंद आवाज. कालच ज्यांचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्या स्टेटसला दिसल्या आम्हाला. निलेश पवार यांना आमच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि असाच या ठिकाणी तुम्हाला तुमचा सुमधुर आवाज आम्हाला ऐकायला भेटावा हीच इच्छा या ठिकाणी. तर जरा फिल्डिंग टीम लवकर सदस्य लावून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच प्रदीप शिंदे, सोलापूर गावाला बिलॉंग करणारे पंच ठिकाणी आलेत. आणि आज या सोबतीला सचिन सांगेकर हे देखील जोडले गेलेत पंचाच्या भूमिकेत. आज आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भानडोंगरी प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये पर्व 8वं. आणि या 8व्या पर्वात सर्वांचा गर्व या ठिकाणी दिसतोय आपल्याला. असे या ठिकाणी भानडोंगरी प्रीमियर लीग 2026. यापूर्वी आपण गोड आवाज ऐकला निलेश पवार यांचा. चला बोलूयात चालू असताना सामनाकडे. बॅट्समॅन पाठवा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामीचे फलंदाज प्रकाश आणि किरण. 38 धावा केल्या आणि 39 धावांचं आव्हान ठेवलं या ठिकाणी शिलू वॉरियर्स टीम समोर. तर बघूया शिलू वॉरियर्स संघ कशा प्रकारे या ठिकाणी कामगिरी बजावतोय. प्रथम फलंदाजी करत असताना फास्ट जायंट संघाने 38 धावा केल्या, 39 धावा त्यांना चेसिंगला दिल्यात. तर बघूया सील्ड वॉरियर्स टीम कशा प्रकारे या ठिकाणी या सामन्याचा या संपूर्ण धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय. प्रथम गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक पटेल. गोलंदाजी मार्गवरती विवेक पटेल. स्ट्राईक घेतला तर पाहिला आपण तर प्रकाशला मात्र झकास कामगिरी करावी लागेल आजच्या सत्रामध्ये. जर का हा सामना जिंकत असेल तर प्रकाशला झकास कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर किरण, ज्याच्या नावामध्ये रन असा किरण नॉन स्ट्राईकला आहे. आणि सूर्याची किरणे या ठिकाणी पडलेत.
बघूया किरण या ठिकाणी काय करतोय. नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक एंडला प्रकाश आणि गोलंदाजी मार्गवरती विवेक पाटील. पहिला चेंडू लॉफ्ट त्या ठिकाणी एसक्यूआयला दिशेने चेंडू जातोय. वन बाउन्स सीमारेषेच्या पार येतोय चौकार. प्रकाश, मी म्हटलं होतं प्रकाशला झकास कामगिरी करावं लागेल आणि झकास कामगिरी करतोय प्रकाश. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार येतोय चौकार. अर्ध पेमेंट इकडे उद्या पण करा. उद्या जयंती ना तुझा गिरीश पवारांचा आवडता समालोचक. माझा आवडता. आता मात्र नक्कीच पुश केलाय. पुश करो खुश रहो. प्रकाशने मात्र सांगून दिलं एक चौकार आला. आता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज तितक्या ताकदीचा आहे किरण, ज्याच्या नावामध्ये रन असा किरण स्ट्राईक एंडला आलाय. धावसंख्या धावून पोहोचते 5 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना 2 चेंडू टाकले गेले मधाच्या आतमध्ये. धावसंख्या 5. 39 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. पहिला चेंडू खोलवर टाकला. चेंडू त्या ठिकाणी समोरच्याने खेळलाय. एकदा मात्र घेतले धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या धावून पोहोचते 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना धावसंख्या धावफलकावरती 6. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय प्रकाश, ज्याने मात्र पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले आणि चौकार लगावला होता. तोच प्रकाश मात्र स्ट्राईक एंडला आलाय. विवेक बघूया कोणता चेंडू टाकतो ठिकाणी. आता मला थोडासा आकृतीचा चेंडू होता ठिकाणी. बॅकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न प्रकाश यांचा, परंतु त्या ठिकाणी बॅकफूट पॉईंटला एक खेळाडू तैनात. चेंडू जोपर्यंत पकडतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव घेतली जाते. धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या धावून पोहोचते 7 या आकड्यावरती. ओ हो, आता चेंडू बॉल टाकला गेलाय. आणि वाईट चेंडू आहे का? वाईट +4 अशा 5 धाव एकत्रित मिळतील. धावसंख्येत चेक केला जातो. त्याला चेक केला जातो या ठिकाणी. जर पाहिलं तर मामा आले आणि मामांनी आवाज कमी केला. मामांचं सहकार्य दरवर्षी असतं आम्हाला, परंतु मामा येतात आणि आवाजच कमी करून टाकतात. नो बॉल आहे. नो 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 बॉल वरती 4 म्हणजे 5 आणि पुढचा बॉल फ्री हिट. नो चेंडू असेल आणि एकंदरीत 5 धावा मिळतील. चौकार देखील आलाय. असे एकंदरीत 5 धावा. धावसंख्या धावून पोहोचते 12 आकड्यावरती. आणि यस ब्रीड असेल. बॅट कट होती का? यस बॅट कट होती. आणि किरणच्या खात्यामध्ये धावा नोंदवल्या जातील. यस आमचे स्कोरर सुबोध देखील मान डोळत आहेत की यस सर. पुढील चेंडू विवेकांचा आखून टाकला. चेंडू समोरच्याने खेळला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. शॉर्ट मिडमला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि एका धाव समाधान मानावं लागेल या ठिकाणी किरण याला. 5 चेंडू झालेत. धावसंख्या झाले 13. 5 चेंडू आणि 13 धावा खरेदी केल्या. विवेकने थोडंसं मागणीसाठी त्या ठिकाणी खर्च केले. विवेक यांनी पुढील चेंडू आता आपल्या समोरच्याने खेळलाय. चेंडू गेला लॉंग डोक्यावरून. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. पंच आम्हाला ठिकाणी कळवतील. येतोय चौकार प्रकाश यांच्या बॅट मधून. हा खणखणीत चौकार.
धावसंख्या जाऊन पोचते 17 आकड्यावरती. 17 नो लॉस. 39 धावांचं पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या तर पॉवर प्ले षटक फक्त 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी 30 षटकाच्या बाहेर होते. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. प्रकाश आणि किरण या दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बजावत आहेत. दोन्ही फलंदाज किरण आणि प्रकाशने या ठिकाणी नक्की झकास कामगिरी केले आपल्या संघासाठी आणि किरण देखील रण करतो या ठिकाणी आपल्या संघासाठी. 17 धावा बलकर षटक क्रमांक पहिलं समाप्त. ओव्हर नंबर 2 मध्ये कोण येतोय? गोलंदाज इजू गोलंदाजी मार्गावरती आलाय. वैयक्तिक पहिलं संघ षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय इजू. जाणे मात्र नक्कीच मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केली होती आणि या संपूर्ण स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलं होतं त्याने. असा इजू मात्र नक्कीच आता मात्र घोडाजी मार्गावरती आलाय. बघूया पहिला चेंडू कशा प्रकारचा टाकतोय आणि किरण कशा प्रकारे समाचार घेतोय. पुढील चेंडू इजू यांचा किरण यांना. पहिला चेंडू आखून थोडासा होता ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न परंतु पूल अंदाजेच पूल राहिला आहे. परंतु एक धाव मतं घेतली जाते. बॅटकट आहे इनर लागले या ठिकाणी बॅटची आणि एक धाव मात्र मिळते. संख्येत एक नाही भरता सगळं धावून पोहोचते 18 आकड्यावरती. आता मात्र या ठिकाणी दिसताना पुश केला चेंडू त्या ठिकाणी एक धाव मिळते. धावसंख्या देखील संख्या धावून पोहोचते 19 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना धावसंख्या 19 धावफलकावरती. इजूने मात्र नक्की त्या ठिकाणी थोडंसं जखून ठेवले फलंदाजांना. तिसरा चेंडू घेऊन इजू सामना करतोय किरण. हो त्या ठिकाणी बॅट चिकट लागले. चेंडू जातोय टर्नमेंट मध्ये. त्या ठिकाणी कोणता सदस्य नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार किरण यांच्या बॅट मधून. गेला खुश करू का प्रदीपला. चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. पंच प्रदीप शिंदे सांगताना आम्हाला या आहेत 4 धावा. पुन्हा या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये खेळला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक पकडतील तोपर्यंत एक धाव घेतली जाते. धावसंख्या देखणे बरोबर जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती. अजून देखील 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शिल्ड वॉरियर्स ना. शिल्ड वॉरियर्स संघाला पुढील चेंडू इजू यांचा. हो डान्सिंग आमचं ग्राउंड या ठिकाणी हलका ठेवला. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण चांगली रनिंग कुठली म्हणून लागेल दोन्ही क्षेत्ररक्षकांना फलंदाजांमध्ये आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावरती. 26 भागने बिगने आ गए इतनी जल्दी 4:30 बजे. हाँ सुंदर पटका ठिकाणी चेंडू जातोय स्वर्ग डोक्यावरून. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय षटकार.
प्रकाश यांच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचले 33 32 सॉरी चुकीत होती. 32 धावा झाल्या. 32 धावा. अजून देखील 7 धावांची गरज सामाजिकसाठी. 7 धावांची गरज. यापुढे होणारा सामना इन्फॉर्मो टायटन्स वर्सेस हल्क स्मॅशर्स. दोन्ही संघाने एक दृष्टिकोन तयार राहायचंय आणि इन्फॉर्मो टायटन्सची नाणेफेक जिंकली आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारले. आपण हा सामना संपला लगेच त्वरित लगेच या ठिकाणी शतक लावून घ्यायचंय. आपल्याला थोडा वेळ कमी आहे याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला गेला आहे आणि एक धाव घेतली येते. धावसंख्या देखणे वर धावसंख्या धावून पोहोचते 33 आकड्यावरती. आता मात्र 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी शिल्ड वॉरियर संघाला. प्रकाशने झकास कामगिरी केले आणि आपल्या संघाला नक्की या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. प्रकाश नाही वाईट नव्हता बॉल. 32 झाले. 6 पाहिजे. आगोट टाकलेला चेंडू वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत भर धावसंख्येत धावून पोहोचते 34 34 आकड्यावरती. दे दिए अभी दे दिए. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकला गेलाय. त्या ठिकाणी अष्टांच्या मागे चांगली कामगिरी होते. धावसंख्येत भर धावसंख्येत धावून पोहोचते 35 आकड्यावरती. 4 धावांची गरज. चांगला फटका स्फोटकामध्ये चेंडू जातोय. ना बाबू ना मुन्ना ना शोना. गेंद जारी आहे बाउंड्री लाइन के बाहर. तुन्ना 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 आणि येतोय चौकार आणि हा सामना जिंकलाय शिल्ड वॉरियर संघाने. नो लॉस या ठिकाणी 39 धावाचा पाठलाग या ठिकाणी पार केलाय शिल्ड वॉरियर संघाने. चला नेक्स्ट आपण लगेच तुम्ही लावून घ्यायचंय. थोडासा वेळ अपुरा आपल्याकडे आणि आता मात्र नक्कीच धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला ऑलराऊंडर भूमिका नेहमीच